तर भातसाच्या उपनदीचा नैसर्गिक प्रवाह बंद करून अवैध बांधकाम केले गेले। नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने संभाव्य पुराचा धोका हा निर्माण झालाय। भिवंडी उपविभागीय कार्यालयाला संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यासाठी इथले नागरिक आक्रमक झाले। संभाव्य पुरामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती नष्ट होण्याची चिन्ह आहेत। 45 कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश 45 दिवसांच्या आत पूर्ण करावेत असंही इथल्या नागरिकांनी म्हटलंय। तर नैसर्गिक प्रवाह बंद केल्याचा इथल्या नागरिकांनी आरोप केलाय। त्यामुळे इथल्या नदीच्या आसपासचा शेतीचा जो परिसर आहे त्याला फटका बसू शकतो आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्यामुळे इथले नागरिकही आक्रमक झाले। सोबतच इथल्या काँग्रेसने सुद्धा या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले।